तस्वीर में दिख रही है मनमोहक शोभा यात्रा नईमुंबई के सानपाड़ा की है। दत्त जयंती के अवसर पर बीजेपी के स्थानीय नेता पांडुरंग आमले एवं समाज सेविका शारदा ताई आमले के सौजन्य से यह शोभा यात्रा निकाली गई, जिसमें सैकड़ों नागरिक पारंपरिक परिधान में सज धज कर हिस्सा लिए। बच्चों ने श्री स्वामी समर्थ का वेश बनाकर इस शोभा यात्रा को जीवंत बना दिया। सैकड़ों भक्त और श्रद्धालु श्री स्वामी समर्थ का कीर्तन और भजन करते हुए इस शोभा यात्रा में शामिल हुए। सानपाड़ा नगर का परिभ्रमण करते हुए इस शोभा यात्रा का श्री स्वामी समर्थ मंदिर में समापन हुआ। इस दौरान आस्था और भक्ति का सैलाब उमड़ता नजर आया। आयोजक पांडुरंग आमले और समाज सेविका शारदा ताई आमले ने कहा कि इस शोभा यात्रा के जरिए सांस्कृतिक परंपरा का जतन, लोगों में धार्मिक चेतना का जागरण और स्वामी समर्थ के प्रति भक्ति भावना एवं सामाजिक सद्भावना बढ़ाने का संदेश देने का काम होता रहा है। वहीं संस्था के अध्यक्ष ने शोभा यात्रा के आयोजन और सहयोग के लिए बीजेपी नेता पांडुरंग आमले की सराहना की। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान सानपाडा आयोजित हा पूर्ण सप्ताह गेली 3 दिवस चालू आहे आणि दत्त जयंतीपर्यंत हा निरंतर सप्ताह चालू असणार आहे। दर गुरुवारी इथे अनेक भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात, त्याचप्रमाणे स्वामींचं दर्शन घेतात। गेली 3 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम इथे नियोजित केला जातो आणि खरोखरच भक्तांचा अगदी महापूर इथे कोसळलेला असतो। आणि आज आम्हाला या ठिकाणी किरणजी वाजगे यांच्यामार्फत इथे सेवा करण्याची जी संधी लाभली त्याबद्दल मी खरोखरच देवाचरणी प्रार्थना करतो की पुढील अनेक वर्ष मला ही संधी मिळावी। आणि खरोखरच स्वामींचं वास्तव्य इथं आहे, कारण अनेक जणांना त्याचं प्रतिक्रिया आलेली आहेत आणि आज आमच्या भव्य मिरवणुकीमध्ये स्वामींची प्रतिकृतीसुद्धा आमच्यावर होती। म्हणजे कुठेतरी स्वामी आमच्याबरोबर होते असं सगळ्यांना भास लाभला होता आणि खरोखरच भाविकांनी याचा खरोखर पूर्ण मिरवणूक गेली 4 तास आमची स्वामींची पालखी चालली होती आणि त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला। कुठेही कोणी थकलेले आम्हाला वाटले नाही आणि त्यानंतर आता महाप्रसादाचा इथे कार्यक्रम चालू आहे। पुढील वर्षीसुद्धा आम्हाला अशीच संधी मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ महाराज दरबार सानपाडा या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं अनेक व्यक्ती, अनेक सेवेकरी पारायणाच्या रूपाने एकवटलेले आहेत आणि आजचा हा पालखी मिरवणुकीचा सोहळा दादांच्या सहकार्यातून फार सुंदर या ठिकाणी प्रत्येकानं अनुभवला। सायंकाळी 5 वाजल्यापासून जवळपास ते आता रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत, पण अखंड मिरवणुकीमध्ये साथ देत संपूर्ण सुंदरतेनं नियोजन या स्वामी भक्तांनी आणि एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दादांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार आम्ही मानतोय। अनेक किलोमीटरचा हा शतपावलीचा प्रवास करीत पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराज यांच्या दरबारामध्ये आम्ही येऊन ठेपलेलो आहोत। असं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभावं आणि उपस्थित प्रत्येक स्वामीच्या भक्तानं, स्वामीच्या सेवेकरानं तळमळतेनं केलेलं हे सहकार्य आणि मदतीमधून फार सुंदर असं हे कार्य आजगत या ठिकाणी उभं राहिलं गेलेलं आहे। देवाच्या कृपेनं ते असंच आणखीन मोठं आणि भलं मोठं व्हावं ही सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो। माझं नाव श्री किरण वाजगे, या ठिकाणी मी अध्यक्ष रूपानं कार्य पाहतो। अशी सेवा महाराज माझ्या आणि माझ्या तमाम स्वामी भक्तांकडून करून घ्यावं ही सदिच्छा व्यक्त करून मी 2 मिनटं माझ्या या ठिकाणी थांबवतो। श्री स्वामी समर्थ। मैं पूना से आया भगवान के रैली में जाने के लिए, इसलिए भगवान ने मेरे को बहुत प्रायश्चित दिया है। और इधर हमेशा अपना वाजगे साहब है ना अध्यक्ष, वो बहुत अच्छा से हर गुरुवार को हमको पूजा के लिए बुलाते हैं। सब इतना लेडीज इतना रहता है बस पूछो मत, जेंट्स लेडीज़ भगवान उसको इनके प्रायश्चित दिया है, इसलिए उन लोग ने इसलिए भगवान के लिए कर रहे सब जन। मैं भी भगवान के लिए मेरे को सेवा करने को मिलेगा स्वामी का, और अगले साल भी ऐसा ही स्वामी करने को। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।